अंकुश काय म्हणतो? कुठं चालला बाबा एवढं टेन्शन मध्ये? पुढे जातो. लय सांगता नाही लोकांना काय करतो. काय बाबा ते तर आता संबंध जुडावर होता. संबंध? अरे पोरीचा माल आणि त्यानं गोळ केला. बाबा कस काय? कोणी बाचीच्या घरी कधी नव्हतं आलं, झोपायला जागा तर पाहिजे. आमच्या दोघी मीच झोपावला असता म्हणून तुला त्यात काय एवढं? तुला काय मजाक सुचती? माझ्या बापानं जमीन घ्यायच्या ऐवजी तिथे 5 वर्षाला घर घेतलं असतं तर ती पाळी आली नसते आता. तुला घर घ्यायचंय का? अरे घर घे नाही पण कुठे? अरे आपल्या इथे पाचोऱ्यामध्ये. अरे आपल्या पाचोऱ्यामध्ये 2017 पासून कार्यरत असलेली उदांतिका कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स घेऊन आली आहे 3 BHK बंगलोज. तिथे तुला मिळणार स्पेस, कम्फर्ट आणि क्वालिटी. तुला तिथे मिळणार सेपरेट बोरवेल, 1000 लिटरची पाण्याची टाकी, प्लंबिंग फिटिंग सहित आणि इलेक्ट्रिक फिटिंग, TV पॉलिकॅप वायर सोबतच. आणि कुठे आहे मग? आपल्या बडगाव रोडच्या अगदी जवळ. हा तिथून तुला कॉलेज, शाळा, बस स्टॉप, दवाखाने एकदम हाकेच्या अंतरावर. सांगतो. हा चाल मग आजच बुक करून घेऊ. आणि मग चांगलंच आहे. चाल मग. कल करे सो आज करे, आज करे साबी. हे ते उदांतिका कन्स्ट्रक्शन बिल्डरचे 2 बंगलोज. हा अरे फक्त बंगलोज नाही, अपग्रेड आहे त्या लाईफस्टाईलसाठी. चाल दाखव तुला. हे आपले मंगेश भाऊ. ये का? हे तुला सगळी माहिती सांगते ना आपली इथली. हा का हो मंगेश भाऊ? हे पहा वॉटरप्रूफ दरवाजे, अजून या स्लायडिंग विंडो. हो एक खिडक्या. हे का हे श्री सप्तर्षिंग ॲल्युमिनियम सेक्शन अंकुश मिस्त्री नावातलेले. हे पहा 2x4 स्टाईल, हे वालपुट्टी आणि हे POP A1 टॉप क्वालिटीचं मटेरियल. तुम्हाला दाखवतो मी. हे पहा सेपरेट बाथरूम, हां सेपरेट संडास. हे बघा हा सुंदरचं तुमचं किचन, रॅक, 2x4 चे फुल स्टाईल स्लॅब लेवल पर्यंत. हा तुमचा बेडरूम. हे बघा हा मास्टर बेड POP सहित. हे पहा हा फ्रेश डोर. हे पहा ही गॅलरी आणि हे चाइल्ड सेफ्टीसाठी जाळी. हे पहा अजून तुम्हाला भरपूर काही दाखवायचं आहे. हे अटॅच संडास बाथरूम. हे पहा अजून हा एक्स्ट्रा मध्ये बेडरूम. हे पहा हे ओपन टेरेस. अरे भाऊ कसं वाटलं रे भाऊ? एकच नंबर आवडला आप्पा. एकदम ना. एक नंबर भारी. तर मित्र तुम्हाला पण तुमच्या स्वप्नापलीकडचं घर हवं असेल तर संपर्क साधा उदांतिका कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स यांच्याकडे. उदांतिका कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्स, बडगाव रोड, पाचोरा, सह्याद्री गार्डनच्या पाठीमागे, अमृतनगर.